1664 ते 1667 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी खरंच दादा म्हणजे अक्षरशः असं मन भरून आला पण खूप खूप छान म्हणजे अक्षरशः असं वाटलं की सरस्वतीला बघतोय मी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत हे तर नेहमीच म्हणजे ह्या नेहरूनगरच्या मातीत या भूमीत बोलेन की महाराजांना कुठलाही कार्यक्रम लक्ष शुभेच्छा आम्हा सर्व शिवप्रेमी जनतेच्या वतीने. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे 17 मार्च म्हणजेच आपल्या महाराजांची जयंती आणि आज खूपच असं खास दिवस आहे. ह्याच निमित्ताने आज आपण एक खूपच छान अशी देखावे बघणार आहोत जे की मी तुम्हाला दाखवतो. आता मी तिथेच जातो आहे, तर मला लवकरात लवकर निघायचं आहे कारण मला आता पप्पांचं पण कॉलेज. उत्साही व आनंदी वातावरणामध्ये साजरी होते. मानून घे आई
मारून घे आई. धन्यवाद. हॅलो. यानंतर हे सुंदर गीत झालं. यानंतर पोवाडा सादर करतायत प्रसाद चव्हाण. एक सुंदर असा पोवाडा. प्रतापगडच्या पायथ्याशी खाण प्रतापगडच्या पायथ्याशी खाण हे प्रतापगडच्या पायथ्याशी खाण हे प्रतापगडच्या पायथ्याशी खाण आलं बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काय कर बरं युक्तीची हजी करील काय कर बरं युक्तीची हजी करील काय महाराजांनी निरूप घेतला मंगल क्यों कसला सरदारला गोरडाया हे सरदार तर वाटीयच पण भक्ती घोड्या शिवाला चालायला अरे गाई बघा लागले घुमराया गाई बघा लागले घुमराया असलं बेहुदा वखत आला दुश्मनाच्या गोटामध्ये चालला मराठ्याचा राजा अवराजे हो गिरदाजीला देवी अवराजे हो खानाच्या भेटीसाठी महाराजांनी शामेला भरला होता भेटीसाठी जानू भरला नक्षत्र
हाक मारतो हसरी हाक मारतो हसरी लोकून गहरी आपला राजा बनगायचा चंद्रूचा केला नव्हता राजभोर बात त्याची न्यारी काळजी त्याची सावध भारी खानानं राजाला आईनं दिला दगा केला कळदाभिमानी महाराला कटरीचा वर कर गेला खरखर आवाज झाला चिलखत वतईम गाला खानाचा वार फुगा गेला आणि खाली अडवाळला इतक्यात महाराजांनी पोटबंदी बिछोड करायला वाघनखाचा महाराज गेला त्याला टाला पडलं पोटाला त्याला गेला खानाचा कोथळा बाहेर आला जी प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले पावन केला कृष्णचा घाट लावली गुलामीची हो वाट मराठीशाहीचा मांडला थाट जी मराठीशाहीचा मांडला थाट जी मराठीशाहीचा मांडला थाट जी धन्यवाद. आणि आता नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते आमचे शाखा क्रमांक 193चे डॅशिंग शाखा प्रमुख संजयजी भगत यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतायत झालेले अनेक पिक्चर चित्रपटामध्ये त्यांची प्रामुख्याने भूमिका आहे. खरोखरच या ठिकाणी बरं वाटतं की असे लोक या ठिकाणी शिवजन्मोत्सवाला आमच्या इथे येतात आणि आम्हाला उपकृत करतात. त्याबद्दल मी मनापासून आपलं हार्दिक स्वागत करतो आणि शतशः आभार मानतो. आणि सुनीलजी परब यांना मी विनंती करतो, आपण महेशजी सावंत यांना विनंती करतो, आमचे नवनिर्वाचित आमदार, की आपण त्यांना शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. संभाजी माने, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. संभाजी माने, आपल्या पुढील वाटचालीस लक्ष शुभेच्छा आम्हा सर्व शिवप्रेमी जनतेच्या वतीने. श्यामा पवार मॅडम ते परीक्षक पण आहेत आजच्या स्पर्धेचे महिलांचे. श्यामा पवार मॅडम याही या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. खास करून या गड किल्ले जे बनवले आहेत त्यांच्या परीक्षक आहेत त्या, आणि या ठिकाणी आवर्जून कोणीतरी एक महिला भगिनी या 3-4 मधील. आपल्याला काही करायचं नाही, फक्त आदर सत्कार सन्मान करायचा. श्यामाताई पवार यांचा या ना. तांडेल वहिनी तलवार घेऊन येत नाही, स्पर्धा आहे. बरं झालं, काय हरकत नाही. तांडेल दोन्ही वहिनी आणि कोण असतील 2-4 या. खेऊर वहिनी या. अहो हा उत्सव आपला आहे, या. श्यामाताई पवार यांचाही या ठिकाणी शाल व सन्मान चिन्ह देऊन त्यांचं शुभांगी खेऊर आणि त्यांच्या सहकारी महिला या 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 या. अजून कोणाला यायचं या ना. सावंत वहिनी, म्हणजे नाव घेतल्यावरच आम्ही येणार, नाही तर येणार नाही, काही हरकत नाही.
या परब वहिनी बघा, महेश सावंत यांना माहिती आहे सगळ्यांची नावं, कारण इथे तसा त्याचा वावर होता. आणि आज मनामनात नाही, घराघरात नाही तर मनामनामध्ये महेश सावंत आहे. आणि यंदाची जी बाजी मारून आणलेली आहे एक जायंट किलर आमदार म्हणून, आणि खरोखरच एक कौतुकास्पद आहे. आणि त्यांचं असंच कार्य पुढेही सुरू राहो त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आजच्या शिवजयंतीच्या आपण सर्वांना शुभेच्छा आहेत. श्यामाताई पवार यांचा या ठिकाणी यथोचित आदर सत्कार सन्मान नाही ती पॅक केलेली आहे रिमोटवर आहे. आणि या ठिकाणी सन्मान चिन्ह खेऊर वहिनी आपण त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान. धन्यवाद. आपल्याही पुढील वाटचाली शुभेच्छा. जयंती उत्सव नेहरूनगरमध्ये सगळेच उत्सव साजरे होतात आणि अतिशय दणक्यात होता. आता थोड्या दिवसांनी परत इथे हनुमान जयंती जोरात असेल, पालखी असेल हनुमान जयंतीची. नंतर दिवाळी आल्यानंतर दिवाळी, नवरात्र, क्रिकेट स्पर्धा असे विविध कार्यक्रम ह्या नेहरूनगरमध्ये होत असतात. आणि अतिशय म्हणजे संपूर्ण नेहरूनगरची म्हणजे जुनी 1-2 नेहरूनगर होता ती सगळी जनता यामध्ये सहभागी होतं. मग कुठलाही कार्यक्रम होतो. आजसुद्धा सुनील परब यांनी सांगितलं की महिलांसाठी खास स्पर्धा घेतलेली आहे. तर सगळ्या एक वेगळीच आगळीवेगळी स्पर्धा सुनील परब आणि सगळे शिवजयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून होत आहे. एक आजचा दिवस म्हणजे आपणा सर्वांचं आनंदाचा दिवस. आज आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांनी आपल्याला ताठ मानेने जगायला शिकवलं, त्या काळापासून आजपर्यंत ज्यांचं नाव घेतल्यानंतर अंगात एक संचार उभा राहते आणि त्यांचं नाव घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की पुढे जय हा शब्द येणारच. अशा आपल्या महाराजांचं आज जयंती आहे. एक अभिमानाने नेहमीच आम्ही सांगतो महाराजांची जन्मतारीख वादाच्या भोवऱ्यात असतील तरी पण महाराजांची जन्मतारीख 365 दिवस जरी साजरी केली तरी आपल्याला ह्या भारतामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या देवारात जसे आपण देव ठेवतो त्याप्रमाणे त्यांना पूजलं तर एक वावगं ठरणार नाही. आणि महाराजांची जयंती अतिशय उत्सवात सकाळपासून सुरू आहे. आणि या शिवजयंतीनिमित्त या विभागातील सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ही पावन भूमी आहे. महाराष्ट्र ही पावनभूमी आहे आणि आपण सगळेजण एक पावनभूमीमध्ये जन्म घेतलेले सगळे आपण जनता जनार्दन आहोत. कारण महाराष्ट्र ही शूरांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. म्हणून महाराष्ट्राला एक वेगळं स्वरूप या इतिहासामध्ये आहे. जगाच्या कानाकोपऱ्याच्या नकाशामध्ये महाराजाचं नाव एक आवर्जून सन्मानाने घेत असतात. कारण गाण्यामध्ये सुद्धा तुम्ही बघता महाराष्ट्र तख्त राखतो दिल्लीचे. मग दिल्लीला सुद्धा भीती वाटत होती ती महाराष्ट्राची आणि आजसुद्धा भीती वाटते दिल्लीला ती महाराष्ट्राचीच. कारण महाराष्ट्र ही भूमीच अशी आहे. आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने शिव महाराजांची भूमी आहे. आणि नेहमी आपल्याला आवर्जून जसं श्रीराम म्हणतात तसं आपण शिवराय, कारण महाराष्ट्रामध्ये शिवराय होते म्हणून आपण सगळेजण ताठ मानेने जगतो. आणि पुन्हा एकदा शिवजयंतीच्या संपूर्ण जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. नेहरूनगरच्या संपूर्ण शिवजयंती उत्सवाच्या कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कारण त्यांनी एक गडकिल्ल्यांची स्पर्धा आयोजित केली आहे. कारण आज आपले गडकिल्ले खरोखर ओसाड पडलेले आहेत. लहान लहान मुलांना किंवा युवा पिढींना आज गडांचे महत्त्व कळले पाहिजे. रायगड असू दे, सिंधुदुर्ग जिल्हा असू दे, तोरणा असू दे, विविध किल्ले इथे निर्माण झालेले आहेत. महाराजांनी आपल्या अवघ्या 40 वर्षामध्ये अनेक किल्ले जिंकले आणि ते किल्ले मोगलांना एक किल्ला जिंकण्यासाठी 5-5, 6-6 वर्ष लागले. परंतु महाराजांनी अवघ्या 40 वर्षामध्ये किती किल्ले जिंकले तो आपल्या इतिहासामध्ये नोंद आहे. ते किल्ले जतन व्हावे आणि महाराष्ट्राचं जतन म्हणजे शिवराजांचे हे किल्ले यांचं जतन झालं पाहिजे. आणि त्यांची आठवण सुनील परब आणि त्यांच्या सर्व टीमने केले. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा जो बोलला की शिवरायांच्या किल्ल्यांचं जतन झालं पाहिजे, तर माझी एक विनंती आहे. तू विधानसभेमध्ये महेश सावंत साहेब
तुम्ही सगळ्याच विधानसभेमध्ये शिवाजी पार्क असो किंवा चांगले मुद्दे मांडता, तर माझी महाराजांच्या चरणी म्हणजे तिथे उभा राहून मी सांगतो की तुम्ही जो छावा चित्रपट आला आहे किंवा अशोक महाराजांवर अनेक दिग्दर्शक निर्माते चित्रपट काढतात, त्यांनी या गडकिल्ल्यांची जी दुरावस्था झाली आहे तो विषय विधानसभेत घ्यावा आणि त्या निधीतून एक तुम्ही निवेदन द्यावा. त्यासाठी जे शिवप्रेमी शिवभक्त इकडे आहेत ते सगळे साथ देतील ना? तर खरंच ही एक विनंती आहे. आणि जे गडकिल्ल्यांची जी खरंच अवस्था वाईट आहे की जसं तुला पण तू खंत व्यक्त केलीस, वारंवार करतोस, तसंच माझीही खंत आहे की आज जे कमी कालावधीमध्ये म्हणजे मी अपेक्षा केली पण नव्हती की मला असं वाटलं 10-12 किल्ले येतील, पण बघता बघता महाराजांचे 350 किल्ले, 350 ना, 350पेक्षा जास्त, तर त्यातले 30 किल्ले तर नक्कीच इकडे आहेत. आणि आमचा जो ताज आहे म्हणजे लाल महल, तो आमचा एवढा सुंदररित्या बनवलेला आहे. तर खरंच या मुलांचं लाल किल्ला सॉरी, तर खरंच ह्या मुलांचं कौतुक आहे. खरं तर मी दादाला बोललो होतो की कौतुक करायला एक थोडा त्याच्यातूनच बक्षीस समारंभ करायचा होता, पण दादा थोडा लवकर आला काही कार्यक्रम असल्यामुळे. पण मला असं वाटते की हे कार्यक्रम प्रभादेवीमध्ये वारंवार घेतले पाहिजे. दिवाळीमध्ये सुद्धा गडकिल्ल्यांची एक कार्यशाळा झाली पाहिजे राजाभाऊ साळवीमध्ये, अशी मी एक तुझ्याकडे इच्छा व्यक्त करतो. कारण हा महाराजांचा विषय आहे, तो छावा संभाजी महाराजांच्या पिक्चरापुरता मर्यादित नसून हा प्रत्येकातला मनातला एक म्हणजे मनामध्ये महाराज असले पाहिजे, संभाजी महाराज असले पाहिजे. त्यांचे जरी आचरण जरी केला तरी जीवनामध्ये कसलीच कमतरता पडणार नाही किंवा कसलंच विजन हेच महाराज आहे असं जर तुम्ही ठरवून केलं तर बरंच काही आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तर मी माझी जी इच्छा आहे ती दादाकडे प्रगट केली आहे. तर त्यांनी संध्याकाळी म्हणजे रात्री या मुलांनी जे काय केलं त्याचं कौतुक करण्यासाठी खरंच यावं आणि त्यांच्या हातून त्यांचा सन्मान करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. या दिवाळीला आपण सुरुवात करणार आहोत. जसे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, कल्याण डोंबिवलीला एक बिल्डिंगच्या इथे गडकिल्ल्यांची स्पर्धा होते आणि प्रत्येक बिल्डिंगच्या खाली असं मोठं गडकिल्ले त्या बिल्डिंगची मुलं तयार करतात. त्या धर्तीवरती यावर्षी आपण गडकिल्ल्यांची स्पर्धा घेणार आहोत. परंतु ती गडकिल्ल्यांची स्पर्धा प्रत्येक बिल्डिंगमध्ये किंवा प्रत्येक बिल्डिंगच्या आवारात घेणार आहोत, जेणेकरून त्या बिल्डिंगचे दिवाळी एक सण असतो आपला, आनंदाचा दुसरा एक सण असतो, त्यावेळी संपूर्ण नातेवाईक ज्या प्रत्येकाच्या घरी येत जात असतात. भाऊबीज असेल तर भाऊ येतो, त्यामुळे त्यावेळी त्या बिल्डिंगमध्ये सुद्धा एक वातावरण चांगला होतो गडकिल्ल्यांचा. आणि ते गडकिल्ल्यांची स्पर्धा आपण एका ठिकाणी न घेता संपूर्ण विभागामध्ये घेणार आहोत आणि ते शाखावाईज घेणार आहोत. त्या शाखा प्रमुखांना ती जबाबदारी देणार आहोत आणि प्रत्येक शाखेमधून वेगवेगळे बक्षीस काढणार आहोत. याची कृपया आजच सुनील परबच्या किंवा नेहरूनगर शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त विभागातील लहान जे हौशी कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आपण उपलब्ध करून देऊया. दादा, माझी इच्छा आहे तुझ्यासाठी ज्यांनी पवाडा गायला, खास करून म्हणजे तो बोलला मी महेश सावंत साहेबांच्यासाठी पवाडा आहे, तर त्याचा सत्कार. आणि भाग्यश्री आमच्या ज्या आता दीपोत्सवाला पण गायिका होत्या, चांगला कार्यक्रम करते, तिची पण इच्छा होती की इकडे पुन्हा एकदा आम्हाला संधी मिळावी. तर या स्वरूपात महाराजांच्या जयंतीनिमित्त तिला ही संधी मिळाली आहे तिची कला सादर करण्याचा, तिचा एक सत्कार करण्यात यावा. आणि भाग्यश्रीचे बरेच अल्बम आलेले आहेत. तुम्ही जर यूट्यूब लिंक केली तिची किंवा इंस्टाग्राम, तर भाग्यश्रीने एक पिक्चरमध्ये पण सॉन्ग गायलेली आहे. म्हणजे ही नॅशनल कलाकार आहे तशी बघायला गेली तर, गौरी शंकर, तर तुम्ही बघू शकता. आणि तिने पण एक कार्यक्रम घेतला होता, पण माझ्या शब्दासाठी भाग्यश्रीने तो कार्यक्रम रद्द केला. खरं तर सगळ्या टीमनी रद्द केला, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. आणि दोनच शब्द साहेबांचे एवढे मोठे कलाकार आमच्याकडे आज आले, तर 2 शब्दांनी शुभेच्छा द्यावे दादांच्या पुढे. नमस्कार. शिवजयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. मी काही वक्ता नाही आहे, मी स्क्रिप्टेड आर्टिस्ट आहे. स्क्रिप्ट असेल तेव्हा बोलता येतं. मला इथं बोलवल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. आमचे शाखा प्रमुख संजय भगत हे सुद्धा आलेले आहेत. सुनील परब, आपण त्यांचा सत्कार करावा.
बाबू कदम डेअरी या आमची महानंद डेअरी लवकर या अमोल बाबू आनंद रेडीच आहे माहिती. संजयजी भगत यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान शाल व सन्मान चिन्ह देऊन 1664 ते 1667 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे बांधकाम केलं. कुर्टे बेटावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम केलं. हिरोजी इंदुलकर ह्यांनी याची पूर्णपणे बांधणी करून घेतली. ह्याची जी सुमारे लांबी आहे तटबंदीची ती 3.25 किलोमीटर आणि ह्याच्या बाजूने 42 बुरुज आहेत जे तो मार्गाने अत्यंत मजबूतीने बांधलेले आहेत. ह्याच्या पाया जो बांधा आहे त्याला शिशाचा रस आणि चिऱ्याने मजबूत केलेला आहे ह्याचा पायाचा. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना 1 कोटी होऊन एवढा खर्च आला होता हे दुर्ग बांधण्यासाठी. ह्याच्यासाठी एकूण मुख्य दरवाजा आहे त्याची गोमुखी बांधणी आहे. दोन्ही बाजूने तटबंदी आणि बुरुजांनी बंदिस्त गोमुखी बांधणी असं म्हणतात. आतमध्ये बघितलं 5 मंदिर आहेत. जरीमरी मंदिर, भगवती मंदिर, शिवराजेश्वर मंदिर, महादेव मंदिर आणि महापुरुष मंदिर. शिवराजेश्वर मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराज एकमेव मंदिर आहे जे छत्रपती राजाराम महाराजांनी ह्याच्यावरती बांधलं. ह्याची अजून एक खास बात की ह्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराज हाताचे आणि पायाचे जसे अजूनही उपस्थित आहेत ह्या दुर्गावरती. आणि हा समुद्र आरमाई दृष्टीने खूप महत्त्वाचा दुर्ग असा होता. जेव्हा जेव्हा पोर्तुगीज सिद्धी जोहर चालून यायचे तेव्हा हा दुर्ग खूप मजबूत असल्या कारणाने त्यांना मराठ्यांना आपल्या पळवून लावणे खूप सोपं जायचं. त्यामुळे समुद्र आरमाईच्या दृष्टीने हा खूप असा बलाढ्य विशाल असा दुर्ग आहे. जय शिवराय जय शंभूराज. ज्यांनी आपल्यासाठी एक सुंदर असा पोवाडा गायलेला. तर सर खरंच दादा म्हणजे अक्षरशः असं मन भरून आला. पण खूप अतिशय छान. थोडं काय बोलू इच्छिता म्हणजे महाराजांबद्दल 2 शब्दामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि महाराष्ट्रातला कुणीही माणूस शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. आणि मला सुनील परब दादांनी जी आज संधी दिली आहे पोवाडा गाण्याची त्याच्यासाठी मी पहिले त्यांचे धन्यवाद मानेन आणि जे मला कौतुक केलं त्यासाठी धन्यवाद. म्हणजे मला खरंच अक्षरशः तेव्हा ना म्हणजे असं म्हणतात ना एक गर्व म्हणजे महाराजांविषयी तर आता काय बोलतात फक्त बोलायचं बाकी बस. प्रत्येक कलाकारासाठी म्हणजे कुठलाही कलाकार असेल आणि जर शिवाजी महाराजांवरती जर कुठलं गीत असेल तर ते स्वतः गाताना त्याच्या स्वतःच्या पण अंगावरती शहारे येतातच. त्यामुळे ते आपोआप
प्रेक्षकांच्या पण अंगावरती शहारे आल्याशिवाय राहत नाही. मी पण म्हणजे मलाही आवड आहे म्युझिकमध्ये वगैरे Okay. So म्हणून मला असं खूप असं कनेक्ट झालं. कनेक्ट झालं, हा फार कनेक्ट झालं मी असं एकदम. आणि माझा विषय तर आता काय बोलू, ते तर प्रत्येकाच्या मनात होय आहे. होय. छान वाटले, खूप छान. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. तर ताईंना पण म्हणजे यांचा पण आवाज तुम्ही ऐकलेला. सुरुवातीला यांनीच सुरुवात केली, श्री गणेशा केला या सगळ्या. ठिकाणी आणि हे किल्ले ज्यांनी बनवलेले आहेत. तर आणि ताई स्पर्धा. खूप आणि खूप यासाठी छान, आम्हाला म्हणजे परीक्षक अक्षरशः म्हणून असं वाटलं लावलेलं की आहे. सरस्वतीला बघतोय मी. थँक्यू सो मच. आणि मलाही ॲक्च्युली मजा आली. जे काही करतोय ते करत राहा. मस्त. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तर आता आपण त्यांना भेटणार आहोत ज्यांनी हे सर्व ऑर्गनाईज केलं आणि म्हणजे सगळ्यांना एकत्रित आणून सर्व धावपळ केली. तर हे बघा, हे आहेत सुनील काका बोलतो मी त्यांना. तर नमस्कार. बोला तुम्ही. म्हणजे आता खरं सांगायचं तर आताच आम्ही शेवटचा प्राईज दिला जे किल्ल्याचे विजेते आहेत. विजेते म्हणण्यापेक्षा एका तळमळीने एक ही चळवळ झाली आहे. कारण आज आम्हाला असं वाटलं होतं की म्हणजे हे 50 वर्षापेक्षा पण आमची नेहरूनगरची शिवजयंती खूप जुनी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत हे तर नेहमीच म्हणजे ह्या नेहरूनगरच्या मातीत, ह्या भूमीत बोलेन की महाराजांना कुठलाही कार्यक्रम म्हणजे तो 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, आमचा रक्तदान शिबिर असो, नेहरूनगर मातेचा कुठलाही कार्यक्रम असो, क्रिकेट असो, या अनेक कार्यक्रम, कुठल्याही कार्यक्रमामध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून, पुष्पहार घालून त्यांना वंदन केल्याशिवाय आम्ही एकही कार्यक्रम करत नाही. एवढी आमची निष्ठा आहे या नेहरूनगरची आणि आमच्या सर्व ह्या मावळ्यांची. आणि खरंच आज एक असं म्हणजे इतिहास म्हणजे बोलतात एक रेकॉर्ड ब्रेक आपण ज्याला आपण बोलू शकतो, एक रेकॉर्ड ब्रेक असा हा सगळा कार्यक्रम झाला आहे. म्हणजे मी अपेक्षा केली होती की माझी पहिलीच वेळ होती आमची म्हणजे ह्या नेहरूनगर शिवजयंतीची, पण ह्यात अशी काही नावं आहेत ती घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होणार नाही. त्याच्यामध्ये आमचा सचिन मोकल आहे, आमचा विनोद आहे. कुठे गेला विनोद कदम आहे, आमचा नाना कदम आहे, ज्याची ही संकल्पना म्हणजे त्याच्या 8 वर्षापूर्वी त्यांनी ही संकल्पना प्रभादेवीमध्ये ठेवली. असा आमचा नाना कदम म्हणजे आमचा सुनील, आमचा बंधू. असे अनेक लोकांनी जेव्हा हातभार लावला तेव्हा तुम्ही हे बघू शकता. हे जरा दाखव मुद्दामून की किती चांगल्या प्रकारे कार्यक्रम आपण घेतले आहेत. सादरीकरण आहे किल्ल्यांचे. तर हे जे शिवभक्त आहेत त्यांनी जो कमी वेळेमध्ये जो वेळ दिला या शिवभक्तांनी, कारण शिवप्रेमी तर आपण म्हणूच, पण खरोखर शिवभक्त असे आहेत की ह्यांची एकच गोष्ट मला म्हणजे इथे खरंच सांगावीसारखी वाटते या चॅनलच्या माध्यमातून, की प्रत्येकाला मी सांगितलं की मी एक अशी कन्सेप्ट राबवतो आहे की ती कधी केली नाही. कारण ह्या शिवजयंती आमची खूप जुनी आहे. तिथे आम्ही विविध उपक्रम घेतले. म्हणजे रक्तदान शिबिर तर मी प्रत्येक शिवजयंतीला घेतो. इथल्या सगळ्या रहिवाशांना माहिती आहे. इथे विनोद आहे आमचा, त्यालाही माहिती आहे. कृष्ण आहे, हे स्वतः रक्तदाते आहेत किंवा हे यांच्याकडून पण बरेच. पण ह्या वेळेला एक असा उपक्रम घेतला की जो प्रॅक्टिकली आहे, जो हार्डवर्क आहे, ही म्हणजे जो कोणालाही शक्य नाही आहे. पण आज ही गोष्ट आवर्जून मी सांगेन की प्रत्येकाने सांगितलं की आम्हाला कोणत्याही मानधनाची अपेक्षा नाही आहे. परत तर मला एक गोष्ट सांगायला अजून एक आठवेल की मुंबई सेंटर म्हणजे ताडदेवला हा कृष्ण राहतो तिकडे ताडदेवला एक कॉम्पिटिशन आहे आणि त्यांनी चांगले स्पर्धकांना चांगले म्हणजे असे एक काय म्हणतात त्याला मानधन चांगला होता. पण त्यांनी सांगितलं नाही, सुनील दादाकडेच आम्ही करणार, कारण ती प्रभादेवी आमच्या मातीतला हा कार्यक्रम आहे आणि आमच्या मातीतल्या मुलांना हा कार्यक्रम समजायला पाहिजे, गड किल्ल्यांची महती कळायला पाहिजे. आणि आज खरं जे जे इकडे आले ते सगळ्यांना सॅल्यूट करून गेले, ज्याने ज्याने किल्ले बनवले. आमचा अंश निकमचा एक नाव घ्यायचा राहून गेला, कारण तो मुलगा पण खूप धडपड आहे. रात्री त्याने बघा हा किल्ला म्हणजे किल्ला म्हणता येणार नाही पण महाराजांचं ज्याच्यात वास्तव होतं तो लाल महल आहे, तो त्यांनी बनवला. आणि हा लाल महल तर कोणच विचारू शकत नाही. त्याच्या एक अंशला बोलव जरा, अंश. तर हा लाल महलाची माहिती किती आहे आपल्या स्वराज्यासाठी ती सगळ्यांनाच माहिती आहे. तर असे एक एक म्हणजे असे आमचे बोलतात ना एक मावळे जे कट्टर महाराजांप्रती म्हणजे मावळाच शब्द वापरतो, मावळ्यांशिवाय हा शब्द येणार नाही. कारण ह्या सगळ्या मावळ्यांमुळे जी मी नावं घेतली त्यांच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झाला. हा कार्यक्रम नाही तर हा सक्सेस होणे म्हणजे मला तर एकट्याला शक्यच नाही. पण त्यामध्ये आमच्या माता भगिनींनी पण एक जो म्हणजे ही बाय आहे आमची एक मुलीसारखीच आहे, असे सगळ्यांनी जे काही ट्रेडिशनल बनवून एक त्यावेळेला म्हणजे त्या शिवकालीन ह्याच्यामध्ये एक पेहराव केला, जो नऊवारी साडी नेसून एक जशी बाईची आता चंद्रकोर आहे म्हणजे इथे जरा बायला दाखव अशा प्रकारे सगळं. आणि एक त्याच्यामध्ये एक आम्ही कॉम्पिटिशन केलं. कॉम्पिटिशन म्हणण्यापेक्षा एक त्यांना एक प्राधान्य देण्यासाठी एक त्या काळात नेण्यासाठी
आम्ही एक छोटासा असा एक उपक्रम केला, हा खेळ घेतला. मी पारंपरिक पद्धतीने एक रॅम्प वॉक म्हणू शकतो. त्याला रॅम्प वॉक केला त्यांनी इथेच म्हणजे महाराजांच्या समोर, आणि छानपैकी म्हणजे त्यांना फर्स्ट प्राईज आमचं काय पैठणी होती, इतर साड्या होत्या आणि अनेक बक्षिसं होती. म्हणजे हे करता करता असं जवळजवळ एक आमचं छानपैकी एक शिवगर्जना हा कार्यक्रम झाला. आमची गायकांची टीम, जी जुनी टीम आहे माझी, जी नेहरूनगर मातेसाठी गातात, ती टीम भाग्यश्री होती आमची. ती भाग्यश्री म्हणजे एका फोनवरती माझ्या सगळा कार्यक्रम म्हणजे तिने सगळं कॅन्सल करून ती आमच्या कार्यक्रमाला आली. प्रसाद आहे आमचा, त्यांनी आमचे आमदार महेश चव्हाण आले, त्यांचा मन जिंकला. त्यांनी चांगला छानपैकी एक पवाडा बोलले. ते पवाडा बोलले म्हणजे एक, आणि पवाडा साक्षात म्हणजे असं वाटत होतं की ते खरंच की हा असं साई सुंदरनगर वाटतच नव्हता. एक अशी पवित्र भूमी झाली ह्या सगळ्या वातावरणामध्ये. आणि महेशदादांनी पण त्यांचं कौतुक केला. मी महेशदादा आमदार आहेत, त्यांना पण एक रिक्वेस्ट केली की जे छावा चित्रपट काढले, असे अनेक चित्रपट काढतात, पण ते काय पैसे कमवतात, बिझनेस करतात, आणि नंतर मग जे गडकिल्ले आहेत आपले, ज्यांची डागडुजी बाकी असते, आणि मग आपण कोकलत असतो, बुमलत असतो, त्याची साफसफाईचं असतो, ह्याला कोणी प्राधान्य देत नाही. मी तर म्हणतो की शिवस्मारकावर तुम्ही एवढा खर्च करतात तर नक्कीच शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत, किंवा शिवाजी महाराजांचे जे 350 किल्ले आहेत, त्या 50 किल्ल्यांना परत एक नवसंजीवनी द्यावी. एक आताचे एक उपक्रम राबवला, जो मला खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे सचिन, की जो भिवंडीला एक महाराजांचा एक मंदिर झाला. मी तर म्हणतो की अशी मंदिरं अनेक ठिकाणी झाली पाहिजे. आणि हा जो पिक्चरचा जो निधी येतो, यांना एवढे अरबो रुपये येतात, त्यातून त्या किल्ल्यासाठी पण सगळ्या आमदारांनी आवाज उचलला पाहिजे की त्यांनी त्या प्रोडक्शनमधून काहीतरी त्या किल्ल्याचा डागडुजी केली पाहिजे, आणि पुन्हा त्यांना एक नवसंजीवनी दिली पाहिजे. मला वाटते मी बोलायचं तेवढं सगळं बोलून झालो. हे असं प्रसन्न वातावरण, आणि शिवरायांबद्दल खरंच बोलण्या एवढा मी तर मोठा नाही आहे, पण त्यांचे आचरण जरी केले महाराजांचं, म्हणजे आता जे याला शिवचरित्र आहे त्याचं आचरण जरी केलं, म्हणजे काय म्हणतात ना की आंबेडकर नाही, म्हणजे जी देशाची घटना आहे त्यांनाही काय असं वेगळं काय घ्यावंच लागलं नाही. जी शिवचरित्रामध्ये जी महाराजांची अष्टप्रधान मंडळ आहे, राज्यघटना आहे, त्याच्यावरच भारताचा आज हे चालू आहे, हे संविधान चालू आहे. आणि सांगायचं म्हणजे की आज ज्या राजाबद्दल आपल्या भारतातच नाही तर जगामध्ये लिहिलं जातं, जगामध्ये त्यांची महती आहे, म्हणजे ते तर स्वातंत्र्य सेनानी आहेत, पण त्यांना एक असं म्हणू शकतो की आपण युगपुरुष आहेत ते. म्हणजे हा जन्म मला तर वाटते की मानवाचा नव्हताच, ते मला वाटते एक शंकररूपी त्यांचा एक अवतार होता भगवान, आणि म्हणजे एक देवच होते, ते देवतुल्य व्यक्तिमत्व होतं. आणि जिजाबाईंनी जे त्यांच्या लहानपणी म्हणजे त्यांना ज्या गोष्टी सांगितल्या, कृष्ण, महाभारत, रामायण, त्यातून ते प्रभावित झाले. आणि त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे 3 शायांशी एकाच वेळेला, निजामशाही, मोगलशाही, आदिलशाही, मुघल यांच्याबरोबर एकाच वेळेला एवढा प्रचंड प्रमाणामध्ये एक काय म्हणतात एक संघर्ष उभा केला. तेही संघर्ष असा केला उभा की अगदी शेतकरी लोकांना घेऊन, त्यांच्याकडे काही नव्हतं. मग त्या आता त्यांनी नाव दिलं स्वराज्य. स्वराज्याचं महाराजांचं मला वाटतं की ते 1600 किती साली हे झालं, 80 नाही, ज्या राज्याभिषेक झाला 1664 साली राज्याभिषेक झाला. म्हणजे महाराजांबद्दल, राज्याभिषेकाबद्दल सांगायची गोष्ट ही आहे की ते शून्यातून विश्व, म्हणजे ही जी म्हण आहे ती आपल्या महाराजांबद्दल लागू पडते की शून्यापुढे पण शून्य असतील, पण त्या शून्यातून महाराजांनी एवढा विश्व उभा केला. आणि नंतर त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन नंतर आपल्याला माहितीच आहे की संभाजी महाराजांचा काय त्याग आहे, तो तर त्याग म्हणजे हल्लीच्या पिढीला खरंच एक प्रेरणादायी आहे. आता छावा पिक्चर काढला त्यांना तर मी सलाम करतो उतेकर साहेबांना, कारण हे अशी पिक्चरं मी तर म्हणतो की महाराजांचे प्रत्येक प्रसंग, महाराजांचे असे अनेक प्रसंगावरती, जसं तानाजींचा पिक्चर काढला तानाजी, तसं अनेक कॅरेक्टर आहेत, हंबीरराव मोहिते आहेत, कितीतरी असे कॅरेक्टर आहेत, प्रत्येक प्रसंग आहेत. त्या प्रसंगाचा मी तो एक प्रोड्युसरनी, मराठी डायरेक्टरनी हे पिक्चर काढायला हवे. आणि आपल्या आत्ताच्या पिढीला ह्याचं ज्ञान होणे खूप गरजेचं आहे, कारण आताच्या पिढीमध्ये आम्हाला असं वाटतं की चौथीला आम्हाला ते शिवाजी महाराजांचा धडा होता, 4थीला, 5वीला, 6वीला, 7वीला असं थोडं, पण आत्ताच्या पिढीला तर हा इतिहास माहितीच नाही आहे. तर हा इतिहास ही सरकारला पण विनंती करतो आम्ही की हा इतिहास परत एकदा पाठ्यपुस्तकात आला पाहिजे. ज्या राजाची नोंद जगाने घेतली, ज्या राजाची नोंद ब्रिटिशांनी घेतली सगळ्या, आणि सांगायचं आहे की जर आरमाराचा विषय आला तर आरमाराचे जनक कोण आहेत आज? छत्रपती आपले शिवाजी महाराज आहेत.
कारण त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन नंतर मग ते आरमार सगळीकडे स्थापन झाले. आणि एक आता आपण नेव्ही डे साजरा करतो ते पण महाराजांच्या नावानेच करतो आपण. तर म्हणजे हा एक अभिमानाची गोष्ट. आणि आपल्या राजाबद्दल काय काय सांगावं, म्हणजे सांगायला गेलं तर ह्या यूट्यूबला जवळजवळ आम्हाला 2-3 तास व्याख्यान द्यावं लागेल. पण आपण एवढे कोणीच मोठे नाही आहेत. पण हे जे आहे ते एक मावळे आहेत महाराजांचे, शिवभक्त आहेत. तर खरंच एक अभिमानासारखं सगळ्यांची ही बाप आहे. आणि मी पण साई सुंदरनगर आमच्या 3 नंबर 4 नंबर बिल्डिंगच्या मुलांचं पण कौतुक करतो, रहिवाशांचं पण कौतुक करतो, आमच्या माता भगिनींचं पण कौतुक करतो यासाठी की त्यांनी पण एका शब्दावरती एका हिरिरीने भाग घेऊन ह्या कार्यक्रमाला शोभा आणली, एक ट्रेडिशनल रूप आणलं याला. म्हणजे हा कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम पण नाही आहे की हा एक महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आहे. तो जन्मोत्सव सोहळा झाला. आणि मी तर म्हणेन की प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीने आपापल्या चाळीमध्ये विभागामध्ये ही जयंती साजरी करा. मी तर म्हणतो की महाराजांच्या जयंतीवरून वाद करण्यापेक्षा रोज जयंती साजरी करा. आपल्याला अभिमान आहे. म्हणजे 19 तारीख किंवा या तिथीप्रमाणे न अडकता रोज जेवढा शिवजयंती साजरा होईल तेवढा तो इतिहास पुढे पोचेल. माझं तर असं म्हणणं आहे की ह्या तरुण पिढीला पर्यंत पोचेल. आणि तुम्ही जे काम केलं हे जे पोचवायचं आज नवीन पिढीपर्यंत, कारण शाळेतली मुलं आली होती तिकडे, माता भगिनी म्हणजे बरीच लोकं आली होती, आजूबाजूच्या विभागातली लोकं आली होती, बाहेरून आले होते. आणि हे किल्ले तर मला वाटते जवळजवळ अर्ध्या मुंबईचे किल्ले असतील हे सगळे. म्हणजे असे अनेक ठिकाणची लोकं होती. तर मला वाटते मी इथेच बोलून थांबतो. आणि महाराजांना परत एकदा सगळ्यांनी एक मुजरा करा. एक साथ महाराजांना मुजरा. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय भवानी. जय शिवाजी. सगळ्यांचा पुन्हा एकदा मी आभारी आहे खरंच. तर हे आमचे गायक आहेत दोघं पण आपण भेटलाच होतात. तर मी तुम्हाला सांगेन की जरा 2 शब्द यांच्याबद्दल सांगा. तर खरं सांगायचं तर मला दोघांचाही शेड्यूल टाईट होता. एवढा टाईट की आज सगळ्यांना माहिती आहे की शिवजयंती आणि त्यात ते प्रसिद्ध पहिली हिची ओळख करून देतो. ही आमची भाग्यश्री, आता आमची मंडळाचीच गायिका आहे. आता हिचे प्रोग्राम तर इथे होताच आहेत. म्हणजे जसं आम्ही पूजा माडिकला निर्मनगर माता फेम बोलायचो, ऑन रेकॉर्ड सांगतो, तशी आमची ती आता निर्मनगर माता फेम गायिका झाली आहे. आणि खरंच खूप सुंदर आवाज आहे. आणि तिच्याबद्दल सांगायचं झालं तर आताच एक चित्रपट तिने केला, गौरी शंकर केला. आताच सांगायचं झालं तर रिसेंटली यांचा एवढा सुंदर अल्बम दोघांचा येऊन गेला, प्रसादचा. आणि प्रसादबद्दल काय बोलू आणि कुठून बोलू मलाच समजत नाही. तो शाहिरांचा मुलगा, स्वतः शाहीर. आणि आता तर त्याचा परफॉर्मन्स सगळ्यांनी पाहिला की तो काय करू शकतो. आणि प्रसादला आज मी म्हणजे अभिमानाने सांगेन की खरंच म्हणजे तुझं कौतुक काय करूच माहिती नाही, पण एवढा त्याला त्रास दिला मी प्रसादला की सतत त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, अरे ऑर्गनवाला भेटला का, तबलेवाले मिळाले का, काय बोलतात त्याला ते ऑक्टोपॅडवाला मिळाला का, अँकर मिळाला का. म्हणजे असं सगळं एकंदरीत एवढं सगळं म्हणजे हे काय म्हणतात ना, एवढ्या मोठ्या दिव्यातून हा कार्यक्रम उभा राहिला आहे. म्हणजे त्या बॅकस्टेजची स्टोरी आहे. आणि भाग्यश्रीनी तर माझ्या एका फोनवरती बोलतात ना लगेच, नाही सर मी तयार आहे करायला आणि मला आवडते. आणि भाग्यश्रीनी म्हणजे तसं सांगितलं पण होतं दीपोत्सवला सांगितलं पण होतं की मला सर तुमच्याकडे कार्यक्रम करायला आवडेल, कारण तिने हा मराठमोळा विभाग बघितला, अंताक्षरी सक्सेस केली. आणि तिच्या आवाजाने जी पण लोकं होती ती एकदम मंत्रमुग्ध झाली. म्हणजे मी म्हणतो ना, जशी पूजाचं नाव आम्ही अभिमानाने घेतो, निर्मनगर माता निर्मनगर माता फेम 2 झाली. पहिली 1 होती, आता 2 झाली. हा एक ज्याच्या डोक्यात हा शिरपेच जातो. आज पूजा पण किती बिझी आहे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तिचे पण शेड्यूल आहे, ती पण येणार होती कार्यक्रमाला. पण मला असं वाटतं की आता तू पण तेवढीच बिझी असतेस आणि तू ह्याच्यापेक्षा बिझी होणार आणि ह्याच्यापेक्षा बिझी आम्ही करणार इकडे. महाराजांच्या आशीर्वादाने, निर्मनगर मातेच्या आशीर्वादाने आम्ही तुम्हाला बिझी करणार तुमच्या या पूर्ण युनिटला. कारण तुम्ही कोणत्याही ह्याची अपेक्षा न करता एका फोनवरती माझ्या प्रसाद तर माझा भावासारखा आहे. प्रसादचा तर मी बरंच काय केलं की माझी तर इच्छा की मालवणलाही कार्यक्रम झाला पाहिजे. पण ॲनिवे जेवढा काय करता येईल तेवढा मी प्रसादसाठी पुढे करणार, भाग्यश्रीसाठी करणार. आणि भाग्यश्रीची अशीच एक असं बोलतात ना मुद्रा ही कायम भाग्यश्रींनी देत राहावी. म्हणजे आम्हाला कसं बरं वाटतं बाबा, चला आमच्या त्या कार्यक्रमाला भाग्यश्री असली म्हणजे कसा एक कार्यक्रम सक्सेस झाला. कारण त्या हसण्यामध्येच सगळं काय असते आणि हसण्यामध्येच सगळं काय दडलेलंही असते आतमध्ये. म्हणजे ही ज्याला उपजली ना तो खरा कलाकार. आणि तुम्ही खरे कलाकार आहात. आता भाग्यश्रीने पिक्चर केले आहेत, अल्बम केले आहेत, बाहेर जाऊन ती कितीतरी गाणी करते. म्हणजे मला तर वाटते आपण जेव्हा मी तुला सोडायला आलो होतो तेव्हा पण वाटते कुठल्या प्रदेशात होती, जाणार होतीस
बाहेर कुठेतरी गुजरातला काय कॉयरचे वगैरे गुजरात काय आणि कुठे काय? राजकोट जाणार. राजकोट असे अनेक ती बाहेर जास्त इव्हेंट करत असते, मिलिटरीचे इव्हेंट्स असतात, सगळे असतात. तर एवढ्या वेळात वेळ काढून ती आमच्याकडे आली भाग्यश्री. खरंच तुझा खूप खूप आभार आणि अशीच साथ सोबत आम्हाला मिळून दे कायम. तो एक जरा शेला ना भगवा शेला, ती शाल ना शाल. हा चला सॉरी. हा चला. खूप आवडला कार्यक्रम. तू तुम्ही बाय येत बोलवलं, जा. खरंच आशीर्वाद आमचा असणार बाबा, तू माझ्या मुलीसारखी आहेस, आशीर्वाद असणार कायम. खूप आवडलं. खरं मला छान वाटलं हे कार्यक्रम. जरा Thank you. चला. हा चला सर. जय शिवराय. एक माझ्याकडून मगाशी झालं नव्हतं, महेश दादाने केलं, त्याच्यात सगळं काय आलं. थँक्यू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मलाही येऊन नेहमीच म्हणजे तुम्ही पुढेही बोलवाल तर मला तितकाच आनंद होईल आणि मी तितक्याच आनंदाने पळत येईल. सो अशीच साथ राहू द्या. आणि नक्की आम्ही साथ दिली म्हणजे दिली. आम्ही अशी साथ देतो की एकदा जे शब्द दिला त्यावेळेला दीपोत्सवला दिला, याच्या पुढेही देतोय, आजही देतोय, महाराजांच्या समोर देतो की आपण एकदा काय आपल्याला माणूस प्रामाणिक वाटला आणि एक कलाकारांना तर आम्ही असे सोडतच नाही. याला तर माहिती आहे किती त्रास देत असतो. मग ते आमचे मेंढे असतील, पूजा असेल, पूर्ण टीव्ही युनिट असेल, सौरगुंजाचा युनिट असेल, तर आम्ही कोणालाही तो सोडत त्रास नाही. नसतो कारण आम्ही कलाकार आहोत. कारण आम्हाला कलाकारांना जेव्हा अशी संधी मिळते त्यामुळे आणि सुनील दादांसाठी कधी मध्यरात्री जरी कॉल केला तरी आम्ही येऊ शकतो. धन्यवाद. माझ्यासाठी ते माझे मोठे भाऊ आहेत. नक्की त्यामुळे जेव्हा ते पुढे बोलवतील तेव्हा मी हजर असेल, एवढी मी त्यांना आत्ता गॅरंटी देतो. नक्की बस अशी साथ सोबत कायम असून दे बाबा. नक्की. बरं वाटलं. थँक्यू. तर धन्यवाद तुमचा ह्या व्हिडिओला पूर्ण बघण्यासाठी. इथपर्यंत जर तुम्ही बघत असाल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. आणि तेवढंच चला, जय शिवराय, जय शंभू. प्रसाद